देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्फोट। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी हे आरोपी होते असा देखील खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केलाय। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी असल्याचे राऊतांनी म्हटलंय। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली असल्याचाही दावा राऊतांनी केलाय। मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केल्याचं राऊतांनी म्हटलं। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब ठाकरे थेट बोलले होते असाही दावा संजय राऊत यांनी केलाय। तर मोदी शहांनी बाळासाहेब पवारांचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, किती खळबळजनक आहेत हे सगळे दावे? बघा, राष्ट्रीय राजकारणातली सगळ्यात मोठी आणि खळबळजनक गौप्यस्फोट असलेली ही बातमी आहे आणि TV9 मराठी ही बातमी त्यांच्या दर्शकांसाठी घेऊन आलेली आहे। ही बातमी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भातली। गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या आगामी पुस्तकात केलेला आहे। नरकातला स्वर्ग हे पुस्तक संजय राऊत यांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेलमधील कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातलं पुस्तक आहे। उद्या या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत होतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते शरद पवार, शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे। पण त्याआधी या पुस्तकात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट आहेत। त्यापैकी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कशी मदत केली याचा सविस्तर घटनाक्रम, याचा सविस्तर प्रसंग या पुस्तकात मांडलेला आहे। नरेंद्र मोदी हे गुजरात दंगली प्रकरणी एक आरोपी होते, तसंच अमित शहा हे एका खून प्रकरणात आरोपी होते। त्यावेळेस यूपीएचं सरकार होतं। या दोन्ही सरकारमध्ये म्हणजे गुजरात सरकार पर्यायाने नरेंद्र मोदी विरुद्ध यूपीए सरकार असा संघर्ष होता, तणाव होता। नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगल प्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती। पण त्यावेळेस शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही। आणि या कॅबिनेटमध्ये शरद पवार यांच्या या भूमिकेला त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांची त्यावेळेस होणारी अटक टळली असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलेला आहे। तर अमित शहा यांच्या बाबतीतलाही एक खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी त्यांना कशी मदत केली या बाबतीतला आहे। एका खून प्रकरणात आरोपी होते, तडीपार होते, CBI चौकशी सुरू होती। नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून विनंती केली की अमित शहा यांना या प्रकरणात मदत करा। शरद पवार यांनी स्वभावानुसार आणि एकूण महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती परंपरा आहे त्यानुसार अमित शहा यांना मदत करण्याचं ठरवलं। त्यांनी या CBI चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र केडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधला किंवा आपल्या स्वभावानुसार शरद पवार यांनी अमित शहा यांना मदत केली आणि या मदतीचं शहा आणि पवार यांनी पुढे किती स्मरण ठेवलं असा सवाल संजय राऊत यांनी या पुस्तकात केलेला आहे।